नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपल्याला रिंग रोड म्हणजे गोविंद बारच्या बरोबर साईडला गोपाळनगर येथे रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे. बरोबर किचन वाट्याच्या खाली एक इंडियन स्पेक्ट्रल कोबर म्हणजेच भारतीय नाग गेलेला आहे. न्यूरोटॉक्सिक नावाचं विष यामध्ये असतं मित्रांनो. आणि ह्याची साईज जी आहे, ज्या अंड्यातून निघाल्यानंतर त्याची साईज 1 ते 1.5 फूट अर्धा फुटाचा असतो आणि ह्याची साईज 5.5 ते 7 फुटापर्यंत आपल्या लातूरमध्ये भेटत असते. आणि सर्वात विषारी जाते सापा मित्रांनो. चला तर ह्याला काढू इथं. आणि मानवी व्यवस्थेमध्ये निघायचं रिझन फक्त एवढंच की फक्त उंदीर खाण्यासाठी राहतो. काढू घरी सिलेंडरच्या पाठीमागे गेले बघ. दिसला का सिलेंडर ओढल्यावर येईल बघा बाहेर. हळूहळू ओढलं तरी असं जाईल. बसले की खाली लाईट टॉर्च बॅटरी कुठे आहे? बॅटरी दादा बॅटरी द्या. सापाची स्किन गुळगुळीत असल्यानं हा सर्वच ठिकाणी भेटत असतो मित्रांनो. आता इकडे ये. कधी त्याला चेतावणी म्हणजे धोका वगैरे वाटला नागाला तर असा अफवाना काढत राहतो मित्रांनो. काही आता हे जे तुम्हाला दिसत आहे त्याचे बॅक साईडची डायस्लेटेड कोबऱ्यामध्ये कॉमनली भेटत असतात मित्रांनो. आपल्या घरामध्ये उंदीर, अंडी आणि पक्ष्याची पिल्ली हे खाण्यासाठी कॉमनली येत असतो. अतिशय सुंदर मित्रांनो आणि ते तेवढंच धोकादायक पण आहे मित्रांनो. तर चला तर ह्याला इथून हा असली नाग आहे. जरा भरणी घ्या ना. पुढलं आयुष्य मानवी वस्तीमध्ये कसं पावसाळा ऋतू असल्यानं ह्या छिद्रांमध्ये पायपामध्ये पाणी जाऊन छिद्रांमध्ये पाणी जाऊन हे बिचारे निघत राहतात. म्हणून मानवी वस्तीकडे हे मोस्टली जात राहतात. ह्याला इथून घेऊन जाऊया आणि दखल कुठेही साप मित्रांनी येऊन निघाली तर मारायला जाऊ नका. जवळचे सर्पमित्र आहेत त्यांना संपर्क करा, नाहीतर वन विभागाचा नंबर आहे 1926 त्यांच्याशी संपर्क करा.
जेणेकरून ते येतील नेचरमध्ये, सापाला पकडून नेचरमध्ये जिथं वाणी वस्ती नाही अशा ठिकाणी सोडून येतील. भेटू नवीन ठिकाणी जिथं साप निघाला. सेफ राहा, अवेअरनेस राहा आणि घराच्या साईडला अडचण ठेवू नका. कारण पावसाळ्या दिवसामध्ये अशी अडचण राहिली, साप आलेला देखील तुम्हाला कळणार नाही. आणि घराच्या बाहेर शूज चप्पल ठेवू नका, स्टँडवरच ठेवा. खाल्ल्या साईडनं ठेवलात साप बी बसलेले कळणार नाही. बी अवेअरनेस. मित्रांनो, आपण आज जंगलामध्ये आलो. दोन्ही हातचे रेस्क्यू केलेले घुनस आणि कोबरा जे जातीचे साप आहेत त्यांना नेचरमध्ये ठेवण्यासाठी. तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे आणि हातांबरोबर जंगलामध्ये नेचरमध्ये हा साप राहू शकतात. बघा बाजू. बरं, मी हलवतो का?